नागेंद्र म्हात्रे सर आपल्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्कचे निर्माते आणि समाजसेवक, ज्यांनी त्यांचा अखंड आयुष्यभर समाजसेवेचा त्यांनी विडा उचललेला आहे आणि तो ओघ कायम आहे आजही. असे सन्माननीय नागेंद्रजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत त्यांचे सर्व त्यांचा मित्रपरिवार, आपले सर्वांचे मी राजीप शाळा कडापेतर्फे हार्दिक स्वागत करतो. आणि त्यांनी विशेष म्हणजे आपल्याला ओळखपत्र जे आहेत, आयडेंटिटी कार्ड, ते सर्व त्यांनी ओळखपत्र आपल्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये दिलेले आहेत. तसेच शैक्षणिक साहित्य ते वाटप करणार आहेत. आज आपल्याला दरवर्षी ते करत असतात. इथेच नाही तर अनेक ठिकाणी त्यांच्या माध्यमातून विविध गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना अशी मदत वेळोवेळी होत असते. आम्ही त्यांचे पुनश्च ह्या शाळेमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो. आणि सर्वप्रथम आपण सन्माननीय नागेंद्र म्हात्रे सरांना, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आपण वाढदिवसाच्या सर्वांनी शुभेच्छा द्यायच्या. शुभेच्छा देताना नागेंद्र सर बोलायचं. लक्षात आलं? 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नागेंद्र सर, हॅपी बर्थडे टू यू, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आता मी सन्माननीय निवास सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. राजीप शाळा कडापे आणि इथले शिक्षक वृंद, माझे परमस्नेही हितेंद्र म्हात्रे सर, आणि आज ज्या सत्कार मूर्तींचा वाढदिवस आहे ते नागेंद्र म्हात्रे सर आणि त्यांचे सर्व परमस्नेही, सर्व म्हणजे आम्ही परमस्नेही. आज खरंच ह्या शाळेमध्ये येताना आनंद वाटला. एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेली शाळा म्हणजेच कडापे शाळा. आणि साडे विकास मंच अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर यांचा वाढदिवस जो आहे तो अनेक सामाजिक उपक्रमाने राबवला गेला. आणि खरं तर पाहायला गेलो आपण तर नागेंद्र म्हात्रे सर असणारं आतोनात जे प्रेम जे आहे ते आज आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतं. तर कडापे शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप जो आहे तो कडापे शाळेतील जे विद्यार्थी आहेत प्रशांत म्हात्रे सर यांच्या सौजन्याने ओळखपत्र जे आहेत ते त्यांना वाटप करण्यात येत आहे. खरंच मी प्रशांत म्हात्रे सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहेत की अशा प्रकारचा उपक्रम हा माझी शाळा या आपल्या गावच्या शाळेमध्ये राबवलात. धन्यवाद. आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा नागेंद्र म्हात्रे सरांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. हा मेसेज आला प्रशांत म्हात्रे सरांचा की सर असं आहे, आणि त्याच्या अगोदर 4-5 दिवसापूर्वी मुलांचे फोटो वगैरे सर्व माहिती वगैरे प्रशांत सरांनी नेले होते, पण सांगितलं नव्हतं कुणाकडून देणार आहेत. पण काल त्यांनी ते गुपित उलगडून दाखवलं की हे सर्व नागेंद्र म्हात्रे सरांकडून आपल्याला हे ओळखपत्र विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत आणि शैक्षणिक साहित्य. तर त्याला मी आज सकाळी पण कॉल केला, मेसेज टाकला की तुम्ही किती वाजता, तर मला म्हणतं सर आज जमणार नाही पण 4-5 जण सोबत येतील त्यांच्या. तर ठीक आहे. आमचे सर पण मॅडम त्यांच्या अचानक थोड्या आजारी, त्यांना पाठीमागच्या मणक्याचा त्रास होता, त्यामुळे त्यांना ते डॉक्टरकडे घेऊन गेले, त्यामुळे ते पण उपस्थित नाही. पण प्रशांत म्हात्रे सरांचे पण मी ह्या निमित्ताने आभार मानतो की ते नागेंद्र म्हात्रे सरांपर्यंत पोहोचले आणि आम्हाला ही मदत मिळाली. आता मी सन्माननीय आजचे सत्कार मूर्ती नागेंद्रजी म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम आपले मनोगत व्यक्त करावे आणि नंतर शैक्षणिक साहित्य वाटपाचा सोहळा होईल. रायगड जिल्हा परिषद शाळा कडापे आणि या कडापे शाळेवरील हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे हितेंद्र म्हात्रे सर. खरोखरच साहित्याची जाण असलेला हा माणूस आणि आज ज्ञानार्जनाचं सुंदर काम या शाळेवर करत आहे. आणि आजचा हा वाढदिवस, मित्रांनो, माझा वाढदिवस मी कधीच साजरा केलेला नाही, परंतु गेली 4 ते 5 वर्ष माझा वाढदिवस माझे सहकारी साजरा करतात. यातून माझ्यावर असलेलं नक्कीच प्रेम दिसून येत आहे. मी माझा वाढदिवस कधी साजराच केला नाही, परंतु माझ्या वाढदिवसाचं गेली 4 वर्ष. आज जर पाहिलं, आज इथे ह्याच शाळेचे वाटतं कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत म्हात्रे सर हे आमच्या समूहात आहेत. त्यांनी हे शैक्षणिक साहित्य आणि ओळखपत्राचा वाटपाचा कार्यक्रम आज इथे ठेवला. त्यानंतर पाले शाळेत देखील
उपेंद्र ठाकूर सर यांच्या माध्यमातून ओळखपत्र आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप झालं. त्यानंतर त्याच शाळेत माझे मित्र हरीश हे आहे तिथे. हरीश म्हात्रे यांनी 1ली ते 2री इयत्तेच्या विद्यार्थ्यांना या पावसाळ्याची एक सुंदर भेट, छत्री म्हणून भेट दिली. त्याच्यानंतर पेन असेल, शार्पनर असेल, अशा प्रकार आणि खाऊ हे वाटप झालं. त्याच्यानंतर निर्भय म्हात्रे सर, एक आदर्श व्यक्तिमत्व, यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ 250 नोटबुक्स, 200 शार्पनर आणि 25 बॅग, स्कूल बॅग अशा प्रकारचं साहित्य दिलं. आणि त्यांनी सांगितलं, नागेंद्र पाटील नाही साहेब, तुमचा वाढदिवस गोड व्हावा यासाठी तुमच्याकडून भेट आहे. परंतु ती भेट त्यांनीच दिलेली आहे, त्यामुळे त्यांच्यातर्फे ते वाटप झालेलं आहे. मग त्यातील काही वह्या ह्या सारडे शाळेला 100 वह्या देण्यात आल्या, तिथेही खाऊ देण्यात आला, त्यांच्याकडून शार्पनर देण्यात आले. त्याच्यानंतर कोपरवली आदिवासी वाडीवर 100 बुक्स देण्यात आले, नोटबुक्स. त्याच्यानंतर तिथेही 25 बॅग देण्यात आल्या. भोम कॉरी वाडी अंगणवाडी केंद्र इथेही देखील 10 बॅग्स आणि पेन आणि वह्यांचं वाटप झालं. म्हणजे अशा प्रकारचे हे कार्यक्रम या मित्रपरिवाराने करून हा वाढदिवस गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जितेंद्र सरांनी सांगितलं की समाजातलं एक व्रत घेतलंय. खरोखरच मित्रांनो, आपल्याला काय करता येईल या समाजासाठी हा नेहमीच प्रयत्न आहे. आपण स्वतःसाठी खूप जगतो, परंतु समाजासाठी थोडंसं जगलो तर आपल्याही जगल्याचा आपल्याला आनंद होतो. तुम्हीही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की मोठे झाल्यावर ह्या इमारतीचा, ह्या विटेचा, ह्या पायाचा कळस म्हणजे ह्याचे ऋण कायम डोक्यामध्ये ठेवा की माझी शाळा, आणि या शाळेसाठी जे काही करता येईल ते तुम्ही केलं पाहिजे. शाळेसाठी करण्यासाठी पैसे नाही लागत की पैसे असतील तरच शाळेसाठी मी काय करू शकतो. जर तुम्ही डॉक्टर झाला तर तुम्ही कधीतरी या शाळेमध्ये हितेंद्र सरांना कॉल करा, त्याही वेळ जर असतील तर, की मी बाबा डॉक्टर झालोय, मला डोळ्यांचे तुमच्या मुलांची तपासणी करायची, किंवा कोणी दुसरा सर्जन झाला तर मुलांचे कान असतील चेकअप करायचे फ्रीमध्ये. जर चांगला शिक्षक झालात तर एखाद दिवशी ट्युशन संध्याकाळी विद्यार्थ्यांचे मी घेऊ शकतो. आपले गुण दिले पाहिजेत. आपण समाजात ज्यावेळी या शाळेतून घडलो त्या शाळेचे पांग फेडण्याचं हेच एकमेव कारण आहे. पण आपण जर कधी काही शिकलोच नाही समजा, तर मग काय करायचं, तुम्हाला हा एक प्रश्न असेल. तर कधीतरी येऊन या शाळेत एक झाड लावा, कधीतरी येऊन शाळेची सफाई करा, कधीतरी येऊन या शाळेच्या, जर तेही काही जमलं नाही तर ह्या अशा उपेंद्र ठाकूर सरांना येऊन विचारा की सर तुम्ही कसे आहात. त्यावेळेचं जे आत्मिक समाधान असेल ते त्यांना खूप लाभलेलं असतं की आपला विद्यार्थी आज आपल्याला येऊन विचारतोय तर तुम्ही कसे आहात. तर तोही शिक्षक या शाळेमध्ये तन मन धन ओतून काम करेल, तुम्हाला ज्ञानार्जनाचं काम करेल. हे झाले ऋण. यासाठी पैसा लागलाय नाही. म्हणून मित्रांनो, अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम आज माझ्या प्रेमाखातर होत आहेत, त्याचा सार्थ अभिमान आहे मला. आणि अशा प्रकारचे चेहरे, मग इथे विराट असेल, हाही एक माझी आवऱ्यातला माझी अध्यक्ष आहे, कमिटी सदस्य, त्याही वेळी कमिटीवर होता, आजही आहे, आज माझी आहे, तरी पण सारखे नागेंद्र सर हे करू शकतो का, ते करू शकतो का, हे आहे का, ते मिळेल का इथून, ते करू शकतो का आपण. म्हणजे अनेक प्रकारच्या संकल्पना कशा सत्यात उतरवायचं हा एक म्हणू दे. आपण काय विराट एक आपण शिकलो नाही किंवा चांगल्या हुद्द्यावर गेलो नाही म्हणून शाळेबद्दल प्रेम काही नाही, शाळेने नाही, आपण शिकलो नाही, आपली बौद्धिक आपला विकास झाला नाही. परंतु अशा प्रकारचं काम शाळेसाठी करताना पाहतोय. आज त्रिजन असेल, इथे प्रेम असेल, निवास गावण सर असेल, यांचा एक सुट्ट उपक्रम सांगण्याचं एक वाकण्याजोगे आहे की माझे 50 वर्ष कंप्लीट झालीत आणि या 50 वर्षाच्या कारकिर्दीत मला अद्याप आयुष्य दीर्घायुष्य लाभावं यासाठी 50 धार्मिक स्थळं म्हणजे 50 मंदिरं, मग ती उरण असेल, पनवेल असेल आणि पेण असेल, अशा तालुक्यातील प्रत्येक मंदिराच्या जागी जाऊन एक वृक्ष त्यांनी लावलेला आहे. आणि आज काल ती त्यांनी कंप्लीट 50 झाडं या 50 धार्मिक स्थळांवर लावून एक नवीन उपक्रम चालू केला. आणि त्याच्यातून काय शोधगिरी हा भाग नाही की प्रत्येक देवाला जाऊन त्यांनी साकडं घातले की नागेंद्र सरांना दीर्घायुष्य लावावं. आजही सांगतोय की आज 50 जगलो, हेही खूप जगल्यासारखं आहे. म्हणजे असं वाटते काहीतरी आपण समाजामध्ये जगलोय आणि जगतोय. कारण हितेंद्र सरांसारखे असतील, निवास गावण सरांसारखे साथी लाभलेत आणि चांगले माणसं जोडलीत, हा एक अभिमान आहे. खरोखरच सुंदररित्या शुभेच्छा दिल्यात आणि छान कार्यक्रम झाला. या
प्रशांत म्हात्रे सरांचं आयोजक या नात्याने मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि जितेंद्र सर, आपणही खूप छान आदरातिथ्य केलं, त्याबद्दल आपलेही आभार आणि माझ्या सहकाऱ्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता तुम्ही सांगितलं की मित्र परिवारच महत्वाचा असतो आणि मित्रांमुळेच आपण मोठे होत असतो. आपल्याला वाटतं मित्र कधी कधी आपल्या घरातले काही म्हणतात काय ते मित्रांसोबत, बरोबर. पण तसं नसतं. ते मित्रच शेवटी आपल्याला जीवापाड प्रेम करत असतात. बाहेरची व्यक्ती म्हणजे काही संबंध नसताना, रक्ताचं नातं नसताना आपल्याला ते जीवापाड सांभाळतात. ते ह्यांचा पण विचारांचा वारसा आहे. ए.डी. पाटील सर माझे गुरुवर्यच आहेत समजा साहित्यातले. म्हणजे हे मित्र आहेत ना, हेच आपल्याला मोठे करतात. आणि आपण मित्र त्यांचे का होतं तर आपल्याकडे काहीतरी चांगले गुण असतात म्हणून आपण मित्र होत असतो. तर चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे नागेंद्र सरांनी. आता मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हे जे शैक्षणिक साहित्य आणि ओळखपत्र आहे हे आपण वाटप करावे.